हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असं मेथीचा गरगटा, चविष्ट झणझणीत आणि मेथीची रस्सा भाजी कशी करायचं ते पाहणार आहे। मस्त असा आपण मेथीचा चविष्ट झणझणीत गरगटा बनवलेला आहे, मेथीची रस्सा भाजी बनवलेली आहे। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदम 5 ते 7 मिनिटात ही भाजी बनली जाते। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, मेथी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे 2 ते 3 वेळा। अशी मी थोडी थोडी घेऊन अशी बारीक कट करून घेणार आहे। मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून। आता ही या पद्धतीने मी कट करून घेते। बघा इथे बघा, या पद्धतीने मेथी कट करून घ्यायची म्हणजे पटकन ही परतली जाते। या पद्धतीने आपल्याला इथे बघा सगळी मेथी मी कट करून घेतलेली आहे। बघा या पद्धतीने कट करून घ्यायची, छान अशी आपल्याला कट करून घ्यायची म्हणजे पटकन ही छान परतली जाते। बघा इथे मी कट करून घेतलेले आहे। बघा मेथी सगळी कट करून घेतलेली आहे। त्यासाठी आपण झटपट असं वाटण बनवून घेणार आहे। त्यासाठी 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे, इथे मी मोठे लसूण पाकळ्या घेतल्या, तुमच्याकडे छोटा असतील तर 10 ते 12 घ्या। 5 ते 6 घेतलेले आहे। 4 ते 5 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने थोडंच पाणी घालायचं आणि जाडसर वाटून घ्यायचं। वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण छान फोडणी देऊन घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। तेल थोडं गरम झालं की 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अशा कुटून यामध्ये घालून घ्यायचं। लसूण छान असा परतून घ्यायचा। त्यामध्येच लसणाबरोबर आपण पाव चमचा हिंग घालून घेणार आहे। हिंगमुळे छान चव लागते बघा भाजीला। इथे पाव चमचा हिंग घातलेले आहे। लसूण आपण चांगला इथे परतून घेतलेला आहे। त्यामध्ये कट केलेली मेथी घालून घ्यायची। 1 ते 2 मिनिटं आपल्याला मेथी याबरोबर परतून घ्यायची आहे, म्हणजे पटकन ती भाजीला चव छान लागते, पटकन परतली जाते। इथे बघा याबरोबर मी मेथी सगळी छान अशी 2-3 मिनिटं परतून घेणार आहे। बघा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मेथी छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। इथे बघा मेथी छान परतून घेतलेली आहे। इथे बघा त्यानंतर मेथी परतल्यानंतर आपल्याला यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आहे। सगळं वाटण आपल्याला घालायचं आणि याच्याबरोबर वाटण आपलं 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचं। या पद्धतीने इथे बघू शकताय वाटण मी याबरोबर परतून घेते आणि यामध्ये तुम्हाला जशी भाजी बनवायची आहे तसं पाणी घालून घ्यायचं। इथे बघा मी वाटण परतून घेतलेलं आहे आणि पाणी घालून घेते। इथे बघू शकताय मी ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण इथे वाटण केलं होतं त्यामध्येच आपण पाणी घालून यामध्ये घालणार आहे। अंदाजे 1 ग्लासभर होईल एवढे मी पाणी यामध्ये घालून घेते। बघा अर्धा ग्लास घातलेला आहे, नंतर एकदा मी अर्धा ग्लास यामध्ये घातलेला आहे। अंदाजे 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे। जास्त आपल्याला ही भाजी पातळ बनवायची नाही, थोडी दाटसरच बनवणार आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। हलवून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायची आहे भाजी। मी नंतर 1 चमचा यामध्ये बेसन घातलेला आहे। तुम्ही यामध्ये ह्यावेळेस बेसन घालून शिजवून घ्या। इथे बघा थोडी भाजी 2 मिनिटं शिजलेली आहे। त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा बेसन घातलेला आहे। ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं नसेल तर नाही घातलं तरी पण चालतं। छान असं बेसनामुळे चव छान येते आणि छान अशी भाजी तयार होते। बेसन घालून मी 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतलेले आहे। मस्त चविष्ट झणझणीत दाटसर अशी आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल, तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा मेथीची गरगटा भाजी किंवा रस्सा भाजी बनवून बघा। एकदम मस्त गरम गरम ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर एकदम मस्त चविष्ट लागते बघा। नक्की एकदा करून बघा आणि 5 मिनिटात ही भाजी बनते बघा। छान वाटण बनवून घ्यायचं आणि छान अशी फोडणी देऊन घ्यायची, मस्त भाजी तयार होते। तुम्ही या पद्धतीने नक्की भाजी करून बघा, तुमची पण छानच होणार। मस्त दाटसर अशी मी गॅस बंद केलेला आहे। छान भाजी तयार झालेली आहे। एकदम झणझणीत चविष्ट दाटसर गावरान पद्धतीने आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि कमी साहित्यात तेवढीच चविष्ट बनते। या पद्धतीने तुम्ही मेथीचा चविष्ट झणझणीत असा गरगटा किंवा रस्सा भाजी नक्की करून बघा। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल, करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।